दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकण दौऱ्यावर आहेत। चाकणमधील सुरू असलेल्या सुविधांच्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शिंदे स्वतः चाकण दौऱ्यावर येत आहेत। त्यामुळे या दौऱ्यात कामांचा वेग आणि गुणवत्तेबाबत काय आढावा घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। यापूर्वी उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत त्यांनी देखील चाकणचा दौरा केला होता आणि उद्योजकांशी संवाद साधला होता। चाकण औद्योगिक क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणच्या दौऱ्यावरती आहेत। चाकणचे रस्ते आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। मागच्या आठवड्यातच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमध्ये बैठक घेऊन याच्या उपाययोजना केल्या होत्या। आपल्यासोबत उद्योगमंत्री आहेत। चाकण ही देशातली सगळ्यात मोठी MIDC आहे। जवळजवळ 5,500 ते 6,000 उद्योजक या ठिकाणी काम करत आहेत। मोठी अँकर युनिट मोठी महिंद्रासारखं असेल, हुंदाईसारखं असेल, हे चाकणमध्ये आहे। त्याच्यामुळे या MIDCला पूर्ण ताकद देण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे, पाणी पुरवठ्यासकट इलेक्ट्रिसिटीपर्यंत। आता घनकचऱ्याचा विषय जो आपण सांगितला, इथं ज्यावेळी मिटिंग झाली त्याच्या पुढच्या 24 तासात घनकचऱ्यासाठी जागा MIDCची MMRDला देण्याचं आम्ही फायनल केलं। तसं पत्र देखील दिलं, PMRDला द्यायचं आपण निश्चित केलं, ते पत्र देखील दिलं आहे। त्याच्यामुळे नुसतं मीटिंगमध्ये येऊन आम्ही गप्पा मारून गेलो नाही, तर त्याची अंमलबजावणी इथल्या स्थानिक लोकांना बरोबर घेऊन करण्याचं आमचं जे प्लॅनिंग होतं त्याच्यामध्ये आम्हाला यश येतं आहे। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, चाकण।